आणि यानंतर बातमी आहे मुंबईमध्ये आज निषेध जन आक्रोश मोर्चा सुरू होतोय आणि या मोर्चाला सुरुवात झाली आहे। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत, याची अधिकची माहिती जाणून घेऊया। अक्षय, यामिनी आपण पाहताय मोर्चाला तर सुरुवात झालेली आहे। मेट्रो सिनेमा जो आहे त्या मेट्रो सिनेमाच्या चौकातून हा मोर्चा आता सुरू झालेला आहे आणि या मोर्चामध्ये आता हळूहळू लोकांची संख्या देखील वाढत चाललेली आहे। खरं म्हणजे आजचा हा जो मोर्चा आहे तो मुंबईत हा काढण्यात येतो आहे, कारण की मुंबई हे संपूर्ण राज्याचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे आणि मुंबई राजधानी आहे आणि त्यामुळे सरकारपर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आजचा हा मोर्चा काढला होता, तो देखील मुंबईत काढला होता असं या आंदोलकांकडून सांगण्यात येते। आणि जसं की आपण पाहताय हा संपूर्ण मोर्चा आज मुंबईच्या या मेट्रो सिनेमापासून ते थेट जाणार आहे आझाद मैदानामध्ये। या आधी देखील आझाद मैदानात अनेक मराठा आंदोलनं झालेली आहेत आणि आता याच आंदोलनाच्या माध्यमातून एक प्रकारे सरकारचा निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न इथे केला जातो आहे। अनेक आपण हे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांशी आपण बोलणार आहोत आणि नेमकं आजच्या त्यांच्या मागण्या कशा असतील किंवा काय नेमकं त्यांना सांगायचं विचार, सरकारला काय तुम्हाला सांगायचं या मोर्चाच्या माध्यमातून? सरकारला वारंवार आम्ही तेच सांगतोय, लवकरात लवकर एक आरोपी आहे त्याला अटक करा आणि जे आता हे पकडलेले आरोपी आहेत त्यांना तात्काळ फाशी द्या। सगळ्यांसमोर मी तर म्हणतो जाहीर फाशी द्या यांना। एवढा या लोकांनी क्रूरपणे हत्या केलेली आहे। अहो तुम्ही म्हणजे माणुसकीचा कहर केलेला आहे तुम्ही त्याला, तुम्ही म्हणजे 12 तास 24 तास मारता त्या माणसाला, त्याचे डोळे काढता, त्याचे एवढं काय तुमची खुन्नस होती, एवढा काय तुम्हाला हे होतं की त्यांनी एवढं काय केलं होतं? या सगळ्याच मागण्यांसाठी आता हा मोर्चा आपण बघताय। मोर्चाचं स्वरूप कसं असेल, एक किमान 100 ते 150 लोक सध्या जमलेली आहेत। यामध्ये ज्योती मेटे देखील आहेत, यांच्याबरोबर अयोध्या पोळ आहेत आणि जे संतोष देशमुख आहेत त्यांचे कुटुंबीय देखील आता सहभागी होत आहेत। त्यांची एक बहीण या ठिकाणी आता उपस्थित झालेली आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी देखील इथे येणार आहे असं सांगण्यात येतंय। सोमनाथ सूर्यवंशी यांचे देखील नातेवाईक या आंदोलनामध्ये सहभागी होतील असं सांगण्यात येते आणि त्यामुळे आजचा हा जन आक्रोश मोर्चा जो आहे तो आता महत्त्वाचा ठरतोय। आता या मोर्चाला सरकारकडून म्हणजे भाजपचे सुरेश धस हे उपस्थित राहतील असं सांगण्यात येते। त्याचबरोबर विरोधी पक्षाकडून जितेंद्र आव्हाड उपस्थित राहतील असं सांगण्यात येते आणि त्यानंतर म्हणजे हा मोर्चा ज्यावेळी आझाद मैदानापर्यंत पोहोचेल त्या आझाद मैदानामध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनेक भाषणं होणार आहेत आणि जे संतोष देशमुख आहेत त्यांच्या मुलीचं देखील भाषण त्या ठिकाणी होईल, तिची देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी आपल्याला मिळेल। पण सध्या तरी हे आंदोलन जे आहे ते आता मोठं होत आहे आणि हळूहळू ते आंदोलन आता पुढे जाणार आहे। अनेक महत्त्वाचे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांच्या सोबत हे आंदोलन आता पुढे जाते। आंदोलक पुढे व्हायला सुरुवात झालेली आहे। एका बाजूला आंदोलक आहे तर दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात इथे आहे आणि पोलिसांनी हा जो मेट्रो चौक आहे त्या मेट्रो चौकामध्ये खूप मोठा बंदोबस्त लावलेला आहे। स्वतः उपायुक्त प्रवीण मुंडे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याबरोबरच इतर मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी इथे उपस्थित आहेत, जेणेकरून हे आंदोलन जे आहे त्याला हिंसक वळण लागू नये आणि या आंदोलनामध्ये कुठे हे जे आंदोलक आहेत ते या मेट्रो पासून किंवा आझाद मैदानापासून मंत्रालयापर्यंत जाऊ नये यासाठीचं हे जे आंदोलन आहे ते कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करण्यासाठीच पोलीस देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असल्याचं आपण दिसून येतो। अगदी अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। याच संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। तर लवकरच या आंदोलकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे। ज्योती मेटे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। चौकशीची सद्यस्थिती उघड करा अशी मागणी सुद्धा ज्योती मेटे यांची आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला फरार आरोपी कधी पकडणार असा सवाल सुद्धा ज्योती मेटे यांनी विचारलेला आहे। ज्योती मेटे या सध्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्याच वेळी त्यांनी हे काही प्रश्न विचारले आहेत। सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रत्येक मोर्चाला ज्योती मेटे उपस्थित असतात। ज्या पद्धतीने तुम्ही मागणी करताय अजूनही न्याय जो आहे तो मिळाला जात नाहीये। एक आरोपी अद्याप फरार आहे। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये गुन्हाही व्यवस्थित दाखल होत नाहीये किंवा जे काय आरोप आहेत पोलिसांसंदर्भामध्ये ते देखील पूर्ण होत नाहीयेत, कारवाई होत नाहीये।
एक चांगला लौकिक असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जर पोलिसांकडनं दिरंगाई झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला, निरपराध व्यक्तीला जर आपले प्राण गमवावे लागत असतील तर या इतकी गंभीर गोष्ट कोणतीही नाही. आणि याचाच परिणाम स्वरूपी मग संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणानंतर ह्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये या जनाक्रोश मोर्चांचं आयोजन करण्यात येत आहे. आजही आपण बघितले ह्या पूर्ण घटनाक्रमामध्ये तर एक आरोपी अद्याप फरार आहे. मग हा आरोपी जर फरार असेल आणि याला आजपर्यंत म्हणजे 1-1.5 महिना ओलांडूनही जर अटक होत नसेल तर मग याचा अर्थ सर्वसामान्यांनी काय घ्यायचा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा जाब शासनाला विचारण्यासाठी सर्वसामान्य, सर्वपक्षीय, सर्व जाती धर्माचे ह्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत. गृहमंत्री जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांची परत एकदा भेट घेणार आहात का तुम्ही? कारण ते काल दावोसवरून आलेत, मात्र अजूनही जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी ज्या पद्धतीने हालचाल व्हायला पाहिजे ती दिसत नाही. हे सर्व पक्षी आता संघटना परत एकदा बसून ठरवतील की या प्रकरणामध्ये तपास नेमका कुठवर आलेला आहे. म्हणजे मी सुरुवातीपासून सातत्याने हेच सांगते की तपास यंत्रणांनी तपासाला बाधा न येऊ देता किमान काही गोष्टी सर्वसामान्यांपुढे डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. आणि त्या डिस्क्लोज झाल्यानंतर जर योग्य वाटलं तर मग पुढचं अनुषंगिक पाऊल उचलण्यात येईल. पुढचं पाऊल काय असणार आहे जर अजूनही गुन्हा दाखल होत नसेल? हे सगळ्यांनी मिळून आम्ही सहमतीने ठरवू की पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे. बैठकीचं आयोजन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा सर्वपक्षीय नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. ज्योती मेटे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि समोर पाहतोय हळूहळू आता कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी वाढायला सुरुवात झाली आहे आणि काही वेळातच या ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार. मेट्रो सिनेमापासून सुरू होणारा मोर्चा हा आझाद मैदानामध्ये पोहोचेल आणि आझाद मैदानात गेल्यानंतर त्या ठिकाणी सभा पार पडणार आहे. कॅमेरामॅन अरविंद बारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. तर आपण बघतोय मुंबईमधून या जनआक्रोश मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण असेल, सोबतच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिसांच्या कोठडीमध्ये असताना झालेला मृत्यू असेल, या दोघांना सुद्धा त्यांच्या कुटुंबियांना आता न्याय देण्याची मागणी केली जाते. गेल्या जवळपास 1.5 महिना होत आला. वारंवार अख्ख्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले जात आहेत, मात्र न्याय मिळालेला नाहीये असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. तर काय तुमची मागणी आज काय आहे आणि जो तपास होतो आहे तो योग्य दिशेने होतोय असं वाटतंय का तुम्हाला? सैफ अली खानच्या घरात घुसलेला आणि त्याला कथित चाकू मारलेल्या माणसाला तुम्ही 1-2 दिवसाच्या आत शोधून काढला, जंगलातनं हुडकून काढला. 20-20 दिवस तुम्ही वाल्मिक करायला शोधू शकत नव्हता. आजही एक आरोपी महाराष्ट्रभर फरार आहे. देश सोडून गेला असेल का तो? महाराष्ट्र सोडून गेलेला असेल का? मग ह्या शासनाचे नाकर्तेपणा, आम्ही पोलिसांचा नाकर्तेपणा म्हणत नाही, पण शासनाने नक्कीच नाकर्तेपणा दाखवायला सुरुवात केलेली आहे. आज धनंजय मुंडे साहेबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. चौकशी पूर्ण झाल्यावर जर ते निर्दोष निघाले, हे वाल्मिक कराड ते निघणारच नाही 100%. तर ते निघालं तर आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना करू, त्यांच्यासाठी आंदोलन करू. याला गृहमंत्री करावं धनंजय मुंडेला. मुळातच केंद्राने सर्व इथले जे पक्ष आहे ते फोडून स्वतःची एक हुकूमत चालवण्यासाठी जे काही केलं ते आपण मागे बघितले आहे. ते तुमचं लक लागो, त्याच्याबद्दल आम्हाला नाही. पण आज जे महाराष्ट्राचा तुम्ही बिहार करून ठेवला आहे आणि त्यातही धनंजय मुंडे तुम्ही बघतायत की त्याच्यावरून त्यांना तिथून हलवल्या जात नाही, त्यांना कुठल्याही मंत्रिपदावरून हलवल्या जात नाहीये. त्यांना माहिती जर ते तिथे असले तर तिथल्या कुठल्याही त्यांच्या ज्या गोष्टी आहेत आतल्या त्या बाहेर येऊ दिल्या जाणार नाही किंवा त्या झाकल्या सावरल्या जातील. एक आरोपी अजूनही फरार आहे. काय वाटतंय, पोलीस चुकीचा तपास करतात किंवा मुद्दामहून हा प्रकरण जे दाबण्याचा प्रयत्न केला होता? ये जेम्स बॉन्ड बोलते हैं खुद को, बहुत सारे पत्रकार भी लिखते हैं कि देवेंद्र फडणवीस जो है जेम्स बॉन्ड है. एक आरोपी को नहीं पकड़ पाए. इनकी देखिए ऐसा होता है, विल पावर से चलती है सरकारें, विल पावर ही नहीं है. अगर जनता की जो लोग नहीं सुन सकते, जनता लगातार इस बात की मांग कर रही है कि धनंजय मुंडे का राजीनामा होना चाहिए. उसका कारण ये है कि वो जांच को प्रभावित ना कर सकें. तो इसीलिए इस तरह के जो है आंदोलन हो रहा है और ये आंदोलन एक सिंबॉलिक है. अगर नहीं करेंगे पूरे महाराष्ट्र से लोग आएंगे. धनंजय मुंडे कौन होते हैं बोलने वाले कि मैं किसी कीमत पर राजीनामा नहीं दूंगा? क्या वो मतलब संविधान और जनता से ऊपर है क्या? तो मुझे लगता है राजीनामा होना चाहिए और आने वाले दिनों में जो जांच हो रही है उस जांच को पब्लिक के सामने लेके आना चाहिए कि ये चीज ये घटनाएं हुई. आज जो मुंबईतला मोर्चा आहे त्या मोर्चानंतर तरी सरकार आणखीन जलद कारवाई करून उरलेल्या एका आरोपीला पकडतं का? आणि जी VIP ट्रीटमेंट ही वाल्मिक कराडला सध्या दिली जाते असा आरोप होतोय, ती ट्रीटमेंट बंद करणार का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कॅमेरामॅन सचिनसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. आज जनआक्रोश मोर्चासाठी तू स्वतः सामील झाली, महाराष्ट्रभर सामील झाली होती, आज या मुंबईच्या मोर्चात सामील झाली आहे. मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी आम्हाला जे काही शक्य असेल त्यासाठी
साठी आम्हाला कुठेही जावं लागलं, आम्ही तिथे जाण्यासाठी तयार आहोत. आरोपी पकडले, एक आरोपी बाकी आहे, काय मागणी आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.